नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची। सध्या परत एकदा मी विरार पश्चिमच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहोत, कारण आमच्या जोडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे वसई विधानसभाचे समन्वय पदाधिकारी आपल्या जोडीला उपस्थित आहे, अभिजित दिलीप सांगले। हे नाव तर आपण ऐकलं असेल, कारण की भरपूर वर्षापासून ते काम करत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी, शिवसेना पक्षासाठी। आणि आज परत एक आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणारे विषय अनेक आहे, पण चर्चा एक खास आहे, कारण की आज ते स्वतः इतर वसई विधानसभाचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांना भेट दिली। कारण काय होता, कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहे आणि भेट बीजेपीचे नेत्यांना देतात। कारण काय होतं, सर्व विषयावरून थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहे। नमस्कार सर, काय म्हणाल, आज तुमची भेट झाली इकडचे आमदार स्नेहाताई दुबे पंडितची, काय नेमकं कारण होतं आणि कशासाठी भेट झाली? आता आमदार म्हटलं म्हणजे ते जनप्रतिनिधी आहेत, लोकांमधून निवडून आलेले आहेत, तर जनसामान्यांचे प्रश्न घेऊन जाणं हे आमचं एक कर्तव्य आहे। आणि मी आज त्यांची जी भेट घेतली ही कुठल्या पक्षाकडून किंवा कुठल्या अशा माध्यमातून न घेता मी आमच्या मानवता फाउंडेशन, जे की आगाशी माझं मानवता फाउंडेशन जे आहे आमचं, जे चांगल्या पद्धतीने काम करते, त्या मानवता फाउंडेशनच्या वतीने जे आगाशीकरांचे सगळ्यात मोठी समस्या जी आज उद्भवलेली आहे ती आहे आमची विजेची समस्या। त्या विजेच्या समस्येबाबत मी त्यांच्याशी चर्चा करायला गेलो होतो। त्यांना मी विजेबद्दल ज्या काही कंप्लेंट्स आमच्यापर्यंत आल्या, ज्या थेट काही लोकांनी आगाशीमध्ये, आता माझं लहानपण गेलेलं आहे त्याच्यामुळे बरेचसे लोक मला ओळखतात, काही लोक मला थेट फोन करतात, मला विचारतात, तर त्यांच्या सांगण्यानुसार जे आगाशीमध्ये विजेचा जो सगळ्यात मोठा आतापर्यंतचा प्रॉब्लेम आहे तो आहे सतत वीज जाणं। आणि एकदा का वीज गेली तर ते कमीत कमी 3 तास आणि जास्तीत जास्त ती 12 तास 24 तास, तर कधी कधी 24 तासाच्या वरती पण वीज आमच्याकडे उपलब्ध नाही होत। तर त्याचं मुख्य कारण काय आहे आणि त्याच्यावरती जे एवढे 1-2 वर्षापासून मी पण सतत पाठपुरावा करत आलेलो आहे MSCB कडून, तर त्याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत जे आम्हाला दानी साहेब होते त्यांनी सांगितले होते, आता जे नवीन नवले साहेब आले त्यांनी पण आमच्याशी बोलणं केलं, त्यांनी पण काही गोष्टी आम्हाला पटवून दिल्या। तर त्या सगळ्याचं एक प्रेझेंटेशन घेऊन मी स्नेहाताई दुबे मॅडम यांना भेटायला गेलो होतो आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला त्याविषयी समजून सांगितलं आणि त्यांनी हे पण सांगितलं की मी ही लक्षवेधी आता झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मी ही विधान भवनामध्ये मांडली आहे म्हणून। ते कधीपर्यंत चालू मांडला? तर प्रश्न ते अगोदरचे आमदार हितेंद्र ठाकूर पण विधान भवनात आवाज उचलत होते वसईविराच्या हितासाठी, तर यावेळी पण आमदारांनी चांगले प्रश्न उचलले, पण त्याचा लक्षवेधी म्हणून लवकरात लवकर प्रायोरिटी बेसवरती कुठला काम झाला पाहिजे का? जसं प्रकारे आपण सांगितलं, MSCB हा मोठा त्रास झालेला आता वसईविराच्या लोकांसाठी, वाढीव वीज येतो, बिल लाईट नसते लोकांच्या घरात, आणि तास लाईट जाते आणि ती समस्या सॉल्व्ह होताना दिसत नाहीये, तर त्यावरती आपला काय बोलणं झालं? आता विजेच्या समस्यांबद्दल त्यांना सांगण्यात आलं की आम्हाला नारंगी मेन फीडर मधून आगाशीकरांना लाईट दिली जाते। आता हा एकच फीडर असा आहे जो की ओव्हरलोडमुळे भरपूर वेळा त्याच्यामध्ये समस्या, तांत्रिक बिघाड होतात आणि त्याच्यामुळे आगाशीकरांना लाईट विना राहावं लागते। तर आता जे स्नेहाताई दुबे मॅडमनी आम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही म्हाडामधून अल्टरनेट कनेक्शन प्लस नालासोपारातून देखील अल्टरनेट कनेक्शन फिरवून सतपाळ्यापासून आगाशीपर्यंतच्या काही लाईन्स जोडलेल्या आहेत, जेणेकरून की समजा उद्या आगाशीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वीज मिळाली नाही तर आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला काही वेळासाठी जिथपर्यंत तो तांत्रिक बिघाड पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपल्याला तिथून वीज सध्या मिळू शकते। प्लस त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की 211 कोटीचा निधी जो सँक्शन झालेला आहे वसई विभागासाठी, वसई विधानसभेसाठी, त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड केबलच्या लाईनीज आहेत, ज्या की मी त्यांना फक्त विरार आणि आमच्या आगाशीपर्यंत मर्यादित विचारलं, तर त्यांनी सांगितलं की ओलांड्यापर्यंत ऑलरेडी काम पूर्ण झालेलं आहे, तिथून ती उंबरवटन साईडला वटार साईडला फिरवण्यात आलेली आहे। तर मी त्यांना अजून रिक्वेस्ट केली की त्याच्यातूनच एक अंडरग्राऊंड लाईन तुम्ही आमच्या आगाशीपर्यंत न्या, भले इन फ्युचरसाठी म्हणजे भविष्यासाठी जर आम्हाला अंडरग्राऊंड लाईनचा करायची झाली भविष्यामध्ये तर मग आम्हाला परत त्याच्यासाठी भागदौड करायला नको, तर आम्हाला ह्याच लाईन मधून मग आम्हाला पुढचे काही जे समस्या होणार आहेत किंवा आहेत त्या आम्हाला ह्याच्यातून मुक्त करता येतील, म्हणून आम्ही त्यांच्याकडे ही पण विनवणी केली आणि त्याच्यासाठी पण ते मान्य झालेले आहेत की आपण त्याच्यातली एक लाईन आगाशीपर्यंत अंडरग्राऊंड फिरूया म्हणून। त्या परिसरात त्यांचे पण कार्यकर्ता काम करत असतात, जसे आपण बघितलं की भूपेश त्या परिसरात आता प्रतिनिधी करतात,
तर त्यांची मागणी पहिला ऐकणार का तुम्ही विरोधी पक्षांची मागणी पहिला ऐकणार ते? नाही, पण मी विरोधी पक्ष म्हणून गेलोच नव्हतो. मी एक सर्वसामान्य नागरिक, आगाशीकर म्हणून मी लोकांची समस्या तिकडे घेऊन गेलो होतो. मी एखाद्या पक्षाचा नेता म्हणून गेलोच नव्हतो. आणि जर तुमचं म्हणणं असं असेल की ते त्यांच्या पक्षाची बाजू ऐकणार की तुमची बाजू ऐकणार, तर त्यांनी फक्त बाजू ऐकावी, पक्ष आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवाव्या. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की काम झालं पाहिजे. कारण की येणाऱ्या टायमाला आता महानगरपालिकाची निवडणूक आहे, तुम्ही पण एक प्रमुख चेहरा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्यांचे पण जे भूपेश राऊत त्या ठिकाणी ते प्रमुख चेहरा आहे. तर दोघांमध्ये जे कार्य करण्याची शैली असेल ते वेगळी असेल आणि ते नेहमीच ते आपल्या पक्षालाच प्राधान्य जास्त देणार. त्यासाठी आम्ही प्रश्न विचारतो. पक्षाला आता ते ज्या पक्षातून काम करत आहेत त्या पक्षामधून प्राधान्य देणं हे त्यांचं वैयक्तिक आहे. पक्षाची कामं मीही करतो, मीही पक्षाला प्राधान्य देतो, पण मी पक्षाला प्राधान्य देण्याच्या अगोदर मी तिथल्या जनतेचे प्रश्न पहिले समजून घेतो. जनतेच्या प्रश्नांवर उत्तर कुठल्या माध्यमातून द्यायला पाहिजे, पक्षाच्या माध्यमातून द्यायला पाहिजे की एक जनसामान्य म्हणून द्यायला पाहिजे की तिथला एक नागरिक, मी लहानाचा मोठा तिथे झाला तर एक आगाशीकर म्हणून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे त्यांच्या प्रश्नाचं समाधान झालं पाहिजे. मी याकडे पहिलं लक्ष देतो. मी कुठल्या पक्षाच्या बाजूनी त्यांचे प्रश्न घेत नाही. मी त्यांचे प्रश्न एक समाजसेवक म्हणून मी त्यांच्या पुढे आहे. पक्ष हा विषय हा नंतरचा आहे. पक्षाचा विषय जर राहिला तर पक्ष हे फक्त आपलं एक चेहरा, आपलं एक नाव आणि आपलं एक कार्यशैलीसाठी एक पक्ष म्हणून आपण त्यांच्यासाठी काम करत असतो. पण लोकांसाठी काम करताना याचं समाजसेवक म्हणूनच काम केलेलं आणि तिथल्या लोकांना न्याय मिळवून देणं हे सगळ्यात मोठी जबाबदारी माणसावर राहिली पाहिजे. म्हणजे आपल्याला विश्वास आहे की आमदार मॅडम तुमची गोष्ट ऐकणार आणि त्याला लवकरात लवकर लक्षात घेऊन लोकांच्या जनहितासाठी काम करणार. 100% ते ऐकणार. मानवता फाउंडेशन एक अशी संस्था आहे जी संपूर्ण महाराष्ट्रात काम करते. आमचे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. तर आम्ही तुमच्या माध्यमातून पण मॅडमना विनंती करतो की तुम्ही दिलेल्या निवेदनावरती कार्य करावे आणि आमच्या या समस्या, आगाशीकरांच्या समस्या, विजेच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात. मोठा प्रश्न अजून एक आहे की तिकडे लाखो करोडोचे बंगले आहेत, सगळे बंगलेकर जास्त राहतात, फ्लॅट्स कमी आहे आणि त्यांच्या घरात आजही बीएमसीचं पाणी प्रॉपरली येत नाही. हे प्रश्न मी विचारला होता, पण अजूनही त्यांचं समाधान झालं नाही. त्यावरती काय म्हणाल? बीएमसीचं पाणी हे अजूनपर्यंत बोळींच्या पुढे तर गेलेलं नाहीच आहे. तर त्याची ही मागणी आपण टाकलेली आहे की, पण सध्या आपण त्याच्यावरती कुठली चर्चा केलेली नाहीये पाण्याच्या बाबतीमध्ये. परंतु महानगरपालिकेमध्ये निवेदन मात्र नक्की गेलेलं आहे की बीएमसीचं पाणी हे आगाशीपर्यंत पुरवण्यात यावं. आता त्याच्यासाठी मला तरी वाटते बरेचसे असे पाईप्स तिकडे येऊन पडलेले आहेत. वर्षानुवर्ष ते पाईप अजून तिथेच आहेत. ते अंडरग्राऊंड कधी होतील आणि बीएमसीचं पाणी कधी चालू होईल याची एक आगाशीकर म्हणून संपूर्ण आगाशीची जनता त्याची वाट बघत आहे. कारण अगोदरचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्यावर भरोसा नव्हता, म्हणून लोकांनी आता यावेळी परिवर्तन करून दिलं आणि आमदार मॅडम जे नवीन आलेले भारतीय जनता पार्टी त्याला निवडून दिलेला आहे. तर हे विश्वास कुठे घात न होता विश्वास समाधानी राहायला पाहिजे, लोकांचं काम झालं पाहिजे. काय वाटतं, लवकर होईल का? व्हायला पाहिजे. कारण की मला तरी वाटते की गेल्या 25 वर्ष जी सत्ता होती त्यांनी कुठे ना कुठेतरी पाया खणलेला आहे, आपण असं म्हणूया. पण त्या खणलेल्या पायांमध्ये ॲटलिस्ट आता मटेरियल पडून कामं चालू होण्याचं काम या स्नेहाताई दुबे यांनी करावं. आणि आता 8च महिने झालेत निवडणुका संपून विधानसभेत जाऊन त्यांना, तर त्यांच्याकडे अजून 5 वर्षाचा कालावधी आहे. येत्या 5 वर्षात ते काय काम करतात, त्यांना जर जनतेने निवडून दिलं असेल तर जनता त्यांनी केलेल्या कामाचं प्रात्यक्षिक पण बघणारच आहे. येत्या 5 वर्षात ते काय काम करतील आणि आगाशीकरांना काय न्याय मिळवून देतील त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष असेल. आपण कौतुक करताय बीजेपीचे नेत्यांचा आणि आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, तर वरिष्ठ नाराज नाही होणार ना? प्रश्न हा कौतुकचा नाही आहे, प्रश्न लोकप्रतिनिधीचा आहे. मी भले कुठल्याही पक्षात जरी असलो तरी लोकांच्या समस्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवणं हे माझं एक कार्य आहे जे मी करत आहे. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. बघितलं कशा प्रकारे अभिजित दिलीप सांगळे जे
वसई विधानसभाचे समन्वय पदावरती आज विराजमान आहे आणि गेले अनेक वर्षापासून ते आपल्या पक्षासाठी कामगिरी करत आहे, कारण की समाजसेवा यांची आवड आहे. म्हणून हे सीफेअरच्या माध्यमातून पहिले अगोदर समाजसेवा करायचे, पण आता त्यांनी थेट पक्षामध्ये राजनीतीमध्ये उतरून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी काम करत आहे. पण येणाऱ्या निवडणुकीला लक्षात घेऊन कशा प्रकारे आता सर्व पद जेवढे पण प्रमुख चेहरे ते काम करणार आणि जनतेचा जे आगाशी परिसराची मोठमोठे समस्या आहे लोकांची महत्वाची, आता अभिजित दिलीप यांनी सांगितली का वीजेची समस्या, ते कशा प्रकारे आमदार मॅडम ह्याला पाठपुरावा करणार आणि लोकांच्या जे समस्या नक्कीच पूर्ण होणार का ते आपल्याला बघता येईल. आतापर्यंत एवढंच. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. नमस्कार.